कारखानदाराने एक जाहीर केलं पाहिजे की बाबा मला प्रति टनाला किती मुनाफा पाहिजे एवढं एकदा शेतकऱ्याला सांगून टाकायचं, विषय संपला. लय आवड आहे काय? कारण आमची भूमिकाच नाही की तुम्ही मरावं, ही आमची अजिबात भूमिका नाही. पण माझं म्हणणं असं आहे, समजा होत नाही तसं, समजा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला, जाऊ द्या ऊस लावायच्या जागी आपण सोयाबीन पेरू, उद्योग मोडीत निघणार आहे. लक्षात घेतलं पाहिजे, उद्योग मोडीत निघणार आहे. धोरणं अत्यंत चुकीचे आहेत. कारखानदार त्याच्या विरोधात आवाज उठवत नाही. उत्पादन केलेली जी साखर आहे ना, त्याच्यापेक्षा केवळ 15% साखर ही लोक खाण्यासाठी वापरल्या जाते आणि 85% साखर ही शीतपेय, गोळ्या आणि बिस्किट ह्याच्यासाठी वापरल्या जातात. मग आमचं म्हणणं आहे, त्याला फुकट का साखर देता तुम्ही? कारण दर ठरले पाहिजेत ना. कुठलंच धोरण नाही शेतीविषयक, मुळात ह्या देशाला धोरणच नाही, ही वस्तुस्थिती आहे, अजेंडाच नाही. शेती या धोरणावरती सरकारला अजिबात त्या ठिकाणी विचार करायची गरज नाही. सरकार विचार करताय ते फक्त इथल्या भांडवलदाराचा, कारखानदाराचा, अंबानी अदानीचा. कुणाचा विचार होतोय? अंबानी अदानीचा. या कीर्तनाच्या माध्यमातून आपण अदानीला सांगू, साहेब ते आमचं तर ऐकायला आलंय फकीर. आपण नेहमी म्हणतो ना, ते फकीर आमचं तर ऐकायला आलंय, तुम्ही सांगून बघा. वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. शेतकरी मरतोय. आमच्या नांदेड जिल्ह्यात एका छोट्याशा गावात नवीन पोरानं शेती करायला शिकली. नदीकाठची जमीन पुरा ऊस वाहून गेला. पोरानं आत्महत्या केली. कोंढा नावाचं गाव आहे. जुन्या शेतकरी संघटनेचा ते गाव म्हणजे बालेकिल्ला होता. पोरानं आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी बापानं आत्महत्या केली. अरे एका सरणावर 2-2 माणसं जर जाळल्या जात असतील आणि तुम्ही जर परदेशात सांगत फिरत असाल की भारत काय होतो आहे, विश्वगुरु होतो आहे, तर धिक्कार आहे तुमच्या त्या बोलण्याचा. कारण या देशात काय चाललंय हे त्या ठिकाणी जगाला कळणार आहे. आणि म्हणून आम्हाला एक म्हणायचं आहे की तुम्ही लोकांना एक वेळेला मूर्ख बनवू शकताल, पण 1000 वेळेला मूर्ख बनवू शकत नाही. हे वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कधीतरी आमच्या घामाला दान मिळाला पाहिजे, याच्यासाठी या बळीराजानं आंदोलन केलेलं आहे. आणि हे आंदोलन यशस्वी पद्धतीनं जिंकणं ही तुमची आमची सगळ्याची जबाबदारी आहे. कारखानदार जे कोणी शेतकरी नेते असतील त्याच्याशी चर्चा करणे, ह्याच्यातून कोंडी फोडणे. कोंडी म्हणजे फोडायचीच काय कोंडी आहे त्याच्यामध्ये? मी आकडेवारीनं सांगतो, 2011ला माझ्या गावातून 2250 मध्ये ऊस नेला. 2250 मध्ये. कितीला? 2011ला. आता कोणता आहे? हा म्हणजे जवळपास 14 वर्षाच्या काळात पैसे किती वाढले? 250 रुपये. त्यावेळेला 200 रुपयाला मजूर होता. आज किती रुपयाला आहे? 600 रुपयाला आहे. जसं आपलं साधं म्हणणे, जसं वेतन आयोग प्रति 10 वर्षाने येतो, म्हणजे कायदे तुमच्यासाठी सगळेच कायदे आहेत. शेतकऱ्याच्या विरोधात आज 232 कायदे या देशामध्ये काम करतात आणि प्रत्येक कायदा तयार करायचा आणि शेड्यूल 9 खाली टाकायचं, म्हणजे त्याला चॅलेंजच होत नाही. ही भूमिका जी सरकार घेते ना, याचाच अर्थ हा आहे की शेतकऱ्याला कोंबून मारायचं ही परिस्थिती निर्माण होती आहे. सगळे कायदे तुम्हाला बदलता येतात. शेड्यूल 9 खाली टाकलेला जो कायदा आहे की जीवनावश्यक वस्तूचा कायदा कोणता आहे? जीवनावश्यक वस्तूचा. म्हणजे साखर कशात आहे? आता मला सांगा, साखर जर जीवनावश्यक असेल तर 50% लोकांना तर शुगर आहे. मग ते जीवनावश्यक असतं ते मेले असते की? मलाही शुगर आहे. एखाद्या म्हणून तुम्ही शेतात एवढं काम करता, कसं काय शुगर झाली? म्हणून शेताने हिंडून झाली, कारण ते उसाचे पानं लागून म्हणून आम्हाला शुगर झाली. अरे कुठली पद्धत आहे? शेड्यूल 9 खाली टाकता. कांदा वाढला की रेट कमी करण्यासाठी इराण पाकिस्तानचा कांदा आणता. साखर शिल्लक असते वेळी बफर स्टॉक, त्याला काय म्हणतात? बफर स्टॉक. पाकिस्तानची साखर आयात केली जाते. हे चाललंय काय? म्हणजे तुम्हाला या देशातला शेतकरी जगू द्यायचा नाही. आणि परिस्थिती कशी आहे? माणसाला एकदा लाचार केलं की तो आवाज उठवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्हाला एक गोळवळकराचा ग्रंथ आहे बंच ऑफ थॉट्स, तुम्ही वाचले असताल, तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहात, वाचले ना? बंच ऑफ थॉट्स.
कोणीच वाचलं नसेल, कारण चेहरे सगळ्याचे सांगारे. बंच ऑफ हार्ट्स मध्ये गोळवलकर काय सांगतोय, या देशावर दीर्घकालीन जर राज करायचं असेल तर इथल्या प्रजेची क्रयशक्ती मारून टाकली पाहिजे. तो स्वतःचं पोट भरण्यामध्ये व्यस्त असला पाहिजे, कारण उठून उभा टाकाय पुरती सुद्धा ताकद त्याच्यात असता कामा नये. हे बंच ऑफ थॉट सांगते आणि सरकार त्याची अंमलबजावणी करते. आणि म्हणजे विषय कसा आहे, लोकायला थोडं थोडं म्हणजे इंग्रजांनी हेच काम केलं. लुटत असते वेळी इथल्या लोकांना थोडं थोडं टाकलं. मला तर असं वाटतंय कधी कधी इंग्रज परवडले. इंग्रज परवडले. काय देशद्रोहाची कारवाई आम्हाला करायची ते आमच्यावर करा, कारण आम्हालाही माहित आहे आमच्यावर कारवाई तुम्ही करूच शकत नाही, कारण तुम्ही ज्याला आदर्श मानता त्यानं इंग्रजाच्या 1000 वेळा माफी मागल्याचे रेकॉर्ड आणि पुरावे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावर कारवाईच करू शकत नाही. कारण शिवाजी महाराज एकदा काय म्हणाले होते, शिवाजी महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला एक पत्र लिहिलं होतं आणि प्रभावळीच्या सुभेदाराला पत्र लिहित असते वेळी शिवाजी महाराज त्या पत्रात असं म्हणतात की उन्हाळ्याचे दिवस असते वेळी घोड्याला लागणारी जी वैरण आहे ना ती वैरण राखून ठेवा. ती आगाव मिळाले म्हणून उधळपट्टी करायची नाही. पावसाळ्याचा दिवस आहे, तुमचं वैरण संपून जाईल आणि कष्टकर्यानं कुणब्यानं त्याच्या जनावराला राखून ठेवलेलं वैरण आपण जर घेऊन आलं तर लोक म्हणतील की या शिवाजीच्या राज्यापेक्षा मोगलाई बळी होती, असं लोक म्हणतील. हे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. तुम्ही कोणता शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवलाय? कुंभमेळा घ्यासाठी किती 1000 झाडं तोडायचे? शिवाजी महाराज म्हणतात आंब्याचे चिंचेचे झाडं तोडायचे नाहीत आणि वाळलेली झाडं शेतकऱ्याच्या पूर्वसंमतीने घ्या. कारण एक आपल्याकडे एक म्हण आहे, चिंचेचं झाड ज्यानं लावलं त्यानं चिंच खाईल याची गॅरंटी नाही, त्याचा नातू खाऊ शकते. म्हणजे एक झाड उभा करण्यासाठी आमची आखी पिढी घालावी लागते. आणि म्हणून महाराजांनी काळजी घेतली, फणस चिंच आंबा ही झाडं आहेत, ही शेतकऱ्याला आर्थिक उत्पादन देणारी आहेत आणि ती झाडं तोडता कामा नये. झाडं जर लागत असतील तर वाळलेली घेतली पाहिजे आणि त्याला योग्य मोबदला देऊन घेतला पाहिजे. हे शिवाजी महाराजांचं धोरण आहे. नुसता शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचं आणि बळीराजाच्या मानावर सुरी फिरवायची हे नाही चालत. कारण तुम्हाला जर इथं कामच करायचं असेल मित्र हो तर शिवाजी महाराजांच्या पावलानं एकतरी पाऊल टाकला पाहिजे. प्रश्न हा निर्माण होतोय, 4 माणसं उभा टाकले की त्याला न्याय मिळते की नाही? मग आम्हाला न्याय का मिळणार? त्याचं कारण आहे आम्ही सहनशील आहोत. आणि हेही लक्षात घ्या, जो माणूस अधिक सहनशील असतो अधिक तो संपत असतो. सहनशीलता असली पाहिजे, पण सहनशीलतेलाही मर्यादा असली पाहिजे. एका छोट्याशा गावात 2 मित्र होते. आसपासची मंडळी शांत राहणार. 2 मित्र होते. त्या 2 मित्रापैकी एक शिकलो, मुंबईला ड्युटीला गेलो. एक आपलं गावातच राहिलं, उत्तम शेती. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, शेती उत्तम आहे ना, छान. मला एक आठवत आहे, मनमोहन सिंग प्रधानमंत्री असते वेळी या देशातल्या 3.5 लाख पोरींनी पंतप्रधानाला मेसेज केला होता की शेतकऱ्याच्या पोराशी आम्हाला लग्न करायचं नाही. त्याचं कारणच एक आहे, प्रत्येक बापाला आणि माईला वाटतंय माझी जी अवकळा झाली ते माझ्या पुढच्या पिढीची होता कामा नाही. ही परिस्थिती आहे. आमचं म्हणणं, अरे शेतकऱ्याला तर सन्मानानं मुली द्यायला पाहिजे ना. देश जर शेतकऱ्याचा असेल, कष्टकऱ्याचा असेल, पण असं घडत नाही. कारण आपण नजरेनं बघतोय ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे उत्तम शेती करायला गावात राहिलं. एक मुंबईला गेलं आणि कधीतरी हे मुंबईला गेलं आणि रेल्वे स्टेशनवर गेल्यावर त्या श्यामनं त्या रामला फोन लावला त्या डबड्यामधून. ते पहिले 1 रुपया टाकलं की ते डबडं फिरवायचं होतं, त्या डबड्यातून फोन लावलं, अरे मी इथं आलोय. ते म्हणलं आता येतो, थांब तिथंच थांब, कारण मोबाईल नकोच ना. ते आल्यावर त्यानं मित्राला रेल्वेनं घरला घेऊन गेलो. घरला घेऊन गेल्यानंतर शहराचं खेड्याचं लई वेगळं असतंय. ते खेड्यातलं शहरातलं होतं, हे मरी गेलं. आणि त्याच्या बायकोला म्हणलं चहा ठेवता का थोडा. चहा झाल्यावर त्या शहरातल्या बाईनं सांगलं, संध्याकाळी 4 दिवस सासूची सिरियल आहे म्हणजे मजानं काही स्वयंपाक वगैरे होणार नाही, बाहेर जेवायचं हॉटेलला. बरं म्हणला बाहेर तर बाहेर जेवले. रात्रभर राहिला तो. सकाळी उठून पुन्हा रेल्वे स्टेशनला आला, बसिलं. त्यानं म्हणला आपल्या गावच्या जत्रेला तू बी ये म्हणला, मला जमल तसं मी तुझंही औचित्य करतो. जत्रा आली, उन्हाळ्याचा दिवस. त्यानं आला इकडं, रानटी माणसाला भेटलं. रानटी माणसानं म्हणला चाल. अरे आवाज ते आवाजच असते, त्याच्या खिशात गरीबी असेल का श्रीमंती असेल, पण आवाजाला काही चालेल नाही. घरला गेला, घरला गेल्याबरोबर त्यानं मध्ये जाऊन सांगलं होतं
चहा ठेवता का थोडा? यानं रस्त्यावरून ओरडलं, माझा दोस्त आलाय, चहा ठेव. बाहेरून रांगडा आवाज, लगेच 5 मिनिटात चहा आला. नंतर यानं म्हणला, आता तोपर्यंत शेताकडे जाऊन येता, आजच जेवण कर म्हणलं. आजच कसं? तोंडात घास घातला की इथं दणका हो. हा दणका, हा आजच जेवण कर म्हणलं. ठीक आहे. स्वयंपाक तयार झाला, मग पाठ रांगोळी वगैरे टाकल्या, जेवाय बसले आणि मुंबईत राहत होतं का नाही, त्याची नजर सहजवरी पत्राला गेली आणि त्यानं बघलं तिथे एक एवढं असं रुंड ठेवलेलं दिसलं. आणि ह्यानं म्हणला, श्याम ते वरी ठेवलेलं काय वेगळं म्हणला ते? त्यानं म्हणला, राम त्याचा असं आहे म्हणला, ज्याला घरी जेवायचं आहे त्यानं आपल्या पत्राला हे ठेवलं की घरी जेवाय मिळते मला, आणि ज्यानं पत्राला ठेवणं गेलं की हॉटेलला जावं लागतंय मला. तुम्हा आम्हाला न्यायच का मिळालाय? पत्राला कधी रुमनच आम्ही ठेवलं नाही. आणि आता मात्र आम्ही जाहीर केलंय, हातात रुमन एकच मागणं. पण आता लढाई थोडी रुमण्याच्या पुढे गेलेली आहे. आता हे रुमणं सुद्धा थोडंसं आवडत नाही की रुमणं असण्याचा प्रश्न नाही. आम्हाला आमची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी संघर्षाशिवाय पर्याय नाही. आणि मागतोय काय आपण? MSP मागतोय. हो, तुम्ही सगळे अभ्यासू लोक हा की नाही? हा ना? MSP कशी करतात दादा? काय झालं? हा MSP कशी करतात? हा आता उत्पादन खर्च कसा करतात प्रश्न निर्माण होतो ना. एक प्रश्न निर्माण झाला की दुसरा प्रश्न जन्माला येतो. MSP काढण्याची पद्धत मला माहित आहे ते सांगतो मी. MSP कशी काढतात ते येतो ते शिकू. MSP काढत असते वेळी येतो ते शिकू प्रकार असतो. त्याच्यामध्ये 3 साधनं धरले जातात. आमचे शारीरिक खर्च म्हणजे आम्ही शारीरिक मेहनत लावतो ती, आम्हाला लागणारी जी शेतामध्ये अवजार आहे ते धरले जात आहे. आणि तिसरं असं असतंय, जमिनीचा जे घस होते ना ती खस पकडल्या जाते. पण ज्या वेळेला आमची MSP मिनिमम सपोर्ट प्राइस, त्याचं नाव काय आहे ना? छान, मिनिमम सपोर्ट प्राइस, मॅक्झिमम नाही. प्रत्येक शब्दाकडे लक्षात, मिनिमम आम्ही मागतोय काय? कमीत कमी, जास्तीत जास्त नाही, कमीत कमी मागू नये आम्ही. कारण जास्त नाही ना, कमीत कमी, किमान, कमाल नाही, किमान दर आम्हाला मिळाला पाहिजे. त्यावेळेला आमच्या शेतीची होणारी खस धरल्या जात नाही. मजुराचा दर ज्या वेळेला धरायचा असतो त्यावेळेला 20 रुपये 25 रुपये मजुरी दर धरल्या जातो. आमची किंमत काढते वेळी 25 रुपये देतो म्हणल्यानं आपल्या शेतात कोणी संडास नका जाईल का? तुला 25 रुपये देतो, 2 किलोमीटर माझं शेत आहे, माझ्या शेतात जाऊन संडास करून ये, जाईल कोणी? अजिबात जात नाही. म्हणजे बाजार भाव काय करतो, मूल्यांकनाच्या ज्या काही पद्धती आहेत आणि परिस्थिती अशी झाली, हे सगळं लोकसभेत विधानसभेत मांडावं लागतंय. कारण आता विधानसभेत शहाण्याची गरज उरली नाही. ज्यानं ज्या धिंगाणा करा, खुर्च्या मोडी, खुर्च्याला खुर्च्या देईल, त्याची गरज कुठे? ते म्हणजे ज्या दिवशी या संसदेत गुंडांचा शिरकाव होईल त्या दिवशी आमचा आवाज मांडणारी व्यवस्था संपलेली असेल. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा चुकतोय कुठे हे आम्हाला ठरलं पाहिजे. आमचा आवाज उठवणारा लोकप्रतिनिधीच आम्ही कुठे पाठवत नाही. कारण भगवान बुद्ध म्हणाले होते, दुःख आहे आणि दुःखाचं कारणही आहे. आणि कारण वर कुठं नाही, कारण इथंच आहे. आणि म्हणून उपायही इथंच आहे. आम्हाला ठरवलं पाहिजे, आमचे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आम्हाला हुशार माणूस सुद्धा निवडून द्यायला शिकलं पाहिजे. आणि मत सुद्धा चांगल्या माणसाला द्यायला शिकलं पाहिजे. तर बदल होणार आहे. विकणारा आमदार नको असेल तर न विकणारा मतदार सुद्धा त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. तर क्रांती आणि परिवर्तन बदल होऊ शकते. आपण 3-3, 4-4 हजार, 5-5 हजार घेऊन जर मत करायला लागलो. मी आज कल्याण मधून येत होतो तर चांगलं सुशिक्षित एज्युकेटेड असलेलं म्हणाले, काय काढलाय रे भाव? तुम्हाला वाटतंय का गरीबच मन कवळं करतात? गरीबच मन कवळं करतात असं नाही. 8वा वेतन आयोग लागलेलं म्हणाले, काय काढलाय, त्याचा भाव किती आहे आणि याचा भाव किती आहे? जंजिरा किल्ल्यामध्ये लक्षात घ्या मित्र हो, जंजिरा किल्ल्यामध्ये गुलामाची विक्री होत होती.
म्हणजे माणसाला गुलाम म्हणून विकल्या जात होतं. आणि आफ्रिकेत माणसं, भारतातली माणसं आफ्रिकेत नेत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या राज्यामध्ये माणसाची विक्री करता येणार नाही जनावरांसारखी, आणि म्हणून गुलामाच्या विक्रीवरती अक्षरशः कोकण आणि गोव्यामध्ये माणसाचे बाजार भरत होते, जनावरांचे भरतात तसे, आणि माणसाची विक्री होत होती. महाराजांनी निर्बंध घातले. निर्बंध का घातले? माणूस विकणे हा धर्म नाही. आणि आता थोडं विक्रीचं स्वरूप बदललंय ना. पहिल्या सुरुवात असं होतं, ज्वारी उचलायचं, तुमच्याकडे होती की नाही पद्धत? आमच्याकडे ज्वारी उचलायची, रांग लावून घ्यायचं, हिंमत होत नव्हती. आता ते डायरेक्ट घरला यायला चालू झाले. लोक म्हणाले गांधीवर प्रेम करा. काय करा? गांधीवर. लोक म्हणले तुमचं बाकी काही ऐकू तेवढं मात्र आम्ही नक्की ऐकणार आहोत. पहिलं आपण म्हणायचे कार्यकर्ते, या मुलाचं नाव घाल की मतदारी आधी, सुनाचं नाव टाक की. आता आपण म्हणायची गरज नाही, तेच म्हणायचं आमची सुनबाई आली घ्यायची नाव. म्हणजे आपण म्हणतोय लोकशाहीसाठी जागा झालं पाहिजे ना. तरी आम्ही लोकांवर आरोप करतो लोक जागे होत नाही. लोक किती लोकशाहीवर प्रेम करावे. 5 वाजल्यावरचे मतदान वाढलं का नाही? त्याचं कारण आहे, काही लोकांपर्यंत गांधी पोहोचले नव्हते. माया, त्याला काय म्हणतात? माया जिव्हाळा पोहोचला नव्हता. लोक 5-5, 6-6 म्हणजे बॅटऱ्या लावून लोकांनी लोकशाहीला जिवंत ठेवलं की नाही? लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम केलं. दादा, ही जर लढाई लढायची असेल तर आपल्याला प्रबोधनाशिवाय आपल्या हातात दुसरं काहीही नाही. आणि कारण का? आपल्याकडे मनी पॉवर नाही, मसल पॉवर नाही, कुठलाच पॉवर नाही. आणि दुसरी वस्तू किती आहे? ही व्यवस्था म्हणाली जाऊन कुठं जाशी. आपण काय म्हणतो, तुम्ही आमचं नाही ऐकलं तर आम्ही कोणत्या पायरीला जाऊ? कोर्टाच्या. कुठे जाऊ? कोर्टात जाऊ. जाय ना. ते करणारे कोर्टात जाय, नाही तर कोर्टाच्या माफी मागून सांगावं वाटतंय. म्हणजे दिरंगाई किती असावी, काय असावं. जर आज्याला मारून टाकलेली केस पंतूच्या काळात जर सुटत असेल आणि तिचा निकाल जर लागत असेल तर न्याय व्यवस्था प्रगल्भ आहे का? न्याय व्यवस्थेवर प्रश्न का उपस्थित केल्या जातात? याचं कारण आहे, सरकारला तिथे ही न्याय व्यवस्था ठेवायची नाही. लोकांनीच मागणी केली पाहिजे की ही लोकशाही नको. म्हणजे हिटलरनं ज्या पद्धतीनं देशामध्ये, हिटलर आला कसा? हुकुमशाहीनं आला का? नाही, हिटलरनं मतदानातून आला. लोकशाहीनं आला. कारण आता आपण म्हणू शकतो का देशात हुकुमशाही आहे? नाही, कारण आपण मतदान केलंय. भलेही आपण टाकलं त्याला पोहोचलं नसतं, हा विषय वेगळा. आम्ही टाकलं त्याला गेलं नसतं, हा प्रश्न वेगळा झाला. पण मतदान आम्ही केलं. मी म्हणलं केलं बाबा मशीनला. कारण आता कुठं टाकायचं माझ्या हातात नाही, कोणाच्या हातात आहे? मशीनच्या हातात आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर कसा करायचा, आणि म्हणजे न्याय देवता शिल्लक ठेवली नाही. लक्षात घ्या. माझी एक वर्ष जयंत पाटला संघ चर्चा झाली होती. मी म्हणलं तुम्ही ईडीवर का मोर्चा काढत नाही? भीती कशाची आपल्याला? ईडीची नाही, म्हणजे स्वायत्त संस्था आहे. आणि माझ्या तोंडातून सहज शब्द गेला, अजूनही तुम्हाला ईडी स्वायत्त आहे जर वाटत असेल तर क्रांती होणे शक्य नाही आहे. कारण इथल्या सगळ्या बटी व्यवस्था या शासन व्यवस्थेच्या बटीक झालेल्या आहेत. इथली लक्षात घ्या, इथली सीबीआय असेल, इथली इन्कम टॅक्स असेल, इथली न्याय देवता असेल, ही जरा न्यायालयाच्या आवारात न्याय विषयावर जर भूत फेकल्या जात आहे तर याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे या देशामध्ये? तरी आम्हाला वाटतंय की अजून लोकशाही जिवंत आहे, लोकशाहीचा सांगाडा उरलेला आहे. आणि येत्या काही दिवसात तीही संपलेली असेल. कारण का? त्यांना या देशात लोकशाही ठेवायची नाही. त्याचं कारण कोणतं आहे? आम्ही न्याय देवतेकडे हक्क मागू शकतोय. लोकशाहीमुळे आम्हाला कायदा कळतोय, आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार कळतात. म्हणून इथली शासन व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. केवळ उसापुरता प्रश्न नाही. 10 वर्षाच्या नंतर जिल्हा परिषदची शाळा कुठल्याही गावात दिसणार नाही. काय पुढे वारू घातलंय? शाळा दिसणार नाही. राजर्षी शाहू महाराजांनी गरिबाची, कष्टकऱ्याची पोरं शिकली पाहिजे म्हणून प्राथमिक शिक्षण व्यवस्थेवर 23.5% रक्कम खर्च केली. आणि बाप जर पोराला शाळेत नाही पाठवला तर त्याला 1 रुपयाचा दंड लावला. कारण पोरं शिकली पाहिजे. आता शाळा फुकट असावं का इकत? फुकट. शिकायला फुकट असावं का इकत? शिकायला आणि खायला
खायला इकत असावं आणि शिक्षण फुकट असावं. पण सरकार काय म्हणाले, खायला फुकट, कारण मामाचा माल. काय त्यानंही पिकवलं नाही आणि ह्यानंही पिकवलं नाही, पिकवलं कोण? आणि म्हणून लक्षात घ्या, आम्ही जेवायला बसलं की नेहमी म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता तुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म शब्द महत्वाचा आहे. सगळ्यात मोठा ईश्वर कोण असेल? अन्न आहे. छान. आणि ते कोण पिकवत आहे? मग ब्रह्माचा बाप कोण आहे? अरे ब्रह्माचा बाप आम्ही आहोत. आम्ही अन्नाला जन्म दिलाय. तुमच्या अंगात रक्त येते ना, रक्त, ते रक्त अन्नामुळे तयार होत आहे, कारखान्यात होत नाही. ते कोणामुळे होत आहे? अन्नामुळे होत आहे. ते अन्न आम्ही पिकवतोय, आम्ही अन्न पिकवतो, तुम्ही खाताय, म्हणून तुमच्यात रक्त तयार होत आहे. आमचं म्हणणं, अरे रक्त दात्यावर एवढाही अन्याय करायचा नाही की गोळीबारातनं त्याचं रक्त सांडेल. एवढी बैमानी तुमच्या रक्तात येतेच कशी, हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. ज्यांनी तुम्हाला आम्ही काय नाही दिलं, तरी पण सरकार सांगतंय कोणता शिदा? आनंदाचा शिदा. पहिला तेच लोक शिदे नेत होते आणि आम्ही देत होतो की नाही काका? तेच लोक शिदा नेत होते, आम्ही देत होतो. त्यानं म्हणलं आम्ही काय तुमचं ठेवून घेणार, आम्ही बी तुम्हाला शिदा नेता. आणि आम्ही भल्या भल्या घडीवरचे माणसंही आनंदाचा शिदा घ्यायला, म्हणजे भिक्काऱ्याच्या हातात कारभार द्यायला लागते. भीक मागायची किती बघा. अतिशय चांगलं उदाहरण आहे. कारण भिकारी एक बार सत्तेवर आला की त्याचे ते सवय जाईल ना. आम्हाला भीक मागायला शिकवलं, अन्नदात्याला याचकात रूपांतर करायचं काम केलं. अरे आम्ही सार्वभौम होतो. हे संपवण्याचं जे कारस्थान आहे, या कारस्थानाचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. आणि लक्षात घ्या, फुकट दिल्यामुळं काय झालं? फुकट दिल्यामुळं तुमच्याकडे सोयाबीन कापायचा रेट काय होता? 5,000. 5,000 असला तरी हरकत नाही. आम्ही ज्या वेळेला सोयाबीन कापायसाठी त्या मजुराच्या घरी गेलो, त्यावेळेला ते 15 मिनिटं तर घरातून बाहेरच आलं नाही. रस्त्यावरून आमचं माणूस ओरडलं, सोयाबीन कापायची ते 15 मिनिटानंतर बाहेर आलं. हे शेतकरी एकूण उभा टाकलाय. त्यावेळेला ह्यानं काय केलं, 10-20 मिनिटं तर ह्याच्याकडे बघलंच नाही. तुम्हाला अनुभव असेल काय असेल, हे खरंच आहे. ते हे इकडं उभा टाकले, ते इकडं तोंड करून तंबाखू सोडाले. अवस्था कशी आहे, इकडे बघून असं तंबाखू सोडाले. आणि नंतर 10 मिनिटाला म्हणाले काय काम होतं? त्यानं म्हणला 2 दिवस कलेक्टर रजेवर राहतं, तुला सह्या मारायच्या. अरे प्रत्येकाला श्रमाचं मिळालं पाहिजे. याचा अर्थ आम्ही कुणाला देऊ नये या विचाराचे नाही, पण जो कमवतो त्याच्या घामाचं दाम त्याला व्यवस्थित देऊन तो मरणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला कुणाला पोसायचं त्याला पोसा ना. आमचा काय प्रॉब्लेम आहे? 1 क्विंटल कापसामध्ये 12,000चा जर कापड तयार होत असेल, आमच्याकडे हिशोब येऊ दे ना. आम्ही तयार करतो त्याच्यातून काय काय होतंय, म्हणजे कापसाचं काय येतंय, सरकीचं काय येतंय. आम्ही एकाला तर सहज विचारलं, शेंगदाण्याच्या तेलाचा रेट आणि शेंगदाणे काय रेट चालले ते विचारलं. मी दुकानदाराला म्हणलं शेंगदाणे जर ह्या किमतीचे असतील तर तेल असं कसं परवडतंय? मला जरा गणित समजून सांगा. म्हणलं बाबा, समजा 100 रुपये किलो जर शेंगदाणे असतील तर शेंगदाण्यातून तेल निघतंय किती, पेंट किती निघतंय? त्याने मला महाराज खरं सांगावं का म्हणला, हे शेंगदाण्याचं तेलच नव्हतं, फक्त शेंगदाण्याचा वास याचं मध्ये टाकलाय मला ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे हे जसं शेंगदाण्याचं आहे का नाही, सोयाबीनचंही तसंच आहे. म्हणजे कशा काय आले ना आम्ही काय खायल्या ह्याची सुद्धा आम्हाला अजिबात जाणीव नाही. मग परिस्थिती अशी निर्माण होणार आहे, हा कास्तकार मरतोय. एक काळ असा होता, म्हणजे परिस्थिती आम्हाला समजून घेतली पाहिजे. एक काळ असा होता की आता अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी भारत स्वयंपूर्ण झालेला आहे. ही चांगली बाब आहे का वाईट बाब आहे? तुम्हाला चांगली वाटत असेल, मला अजिबात चांगली वाटत नाही. कारण मरमर राबलं, भरपूर पिकवलं आणि आईत खाऊला पोचलं. कारण तुतवडा ज्या वेळेला या देशामध्ये लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी सांगलं की सोमवार आणि शनिवार भात खाणं बंद करा. तांदूळ नव्हते, भात खाणं बंद करा.
आम्ही एवढं पिकवलं, एवढंही पिकवायचं नसते, होय आमची चूक आहे. एवढंही पिकवायचं नसते, कारण कुठलीही गोष्ट जास्त झाली की तिची किंमत कमी होत असते. आम्ही एवढं राबलो. हरित क्रांती कोणती? हरित क्रांती आली दुधाच्या नावाखाली. थर्मल क्रांती, पांढरी क्रांती, ती हिरवी क्रांती, शेतीला जोडधंदा, कोंबडे पाळा, डुकराचा व्यवसाय करा ना तुम्ही. कोण करा? डुकराचा व्यवसाय करा, कोंबडे पाळा, दूध तयार करा. दूध मी चर्चा करतोय. 100 दूध संस्थावाल्याला मी विचारलंय, तुमचं दूध किती आहे? कोणीच दूध आणत नाही, कारण त्याला माहित आहे हे धंदा तोट्याचा आहे. बिस्लरी किती रुपयाला राहिला? 20 रुपयाला. दूध कितीला आहे? महाराष्ट्रात दूध किती तयार होते आणि किती विकल्या जाते ह्याचं गणित सरकार करते काय? ह्याचं गणित नाही. 30% जर इथं बोगस जर दूध येत असेल तर शेतकऱ्याच्या दुधाला किंमत मिळेल कशी? कारण हे जर निर्बंध घातले, बनावट दूध जर रोखलं तर 100 रुपये लिटर दूध नक्कीच जाऊ शकते. पण शासनाला हे करायचं नाही. कुठलाही सण आला की बोगस खवा, बोगस पेढा, बोगस तांदूळ, म्हणजे सगळे हे प्लॅस्टिक पासून बनायला लागलेलं आहे. याचा अर्थ इथल्या शेतकऱ्याला मारायचं जे धोरण आहे ते धोरण त्या ठिकाणी सरकारनं बदलणे ही गरज आहे. पण सरकार ते बदलत नाही. फक्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून आम्हाला सांगितलं जातं भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे? शेतीवर आधारित आहे. मेरे सभी किसान भाइयों और मेरी बहिणों, आता वाटलं आम्हाला कनिंग सारूनच ठेवा पैकी, लईच पैसे मिळणार असं वाटलं. म्हणजे भुलभुलही याच्याला म्हणतात, ते दाखवण्यात आला आणि आम्हाला लुटल्या गेलं. मित्र हो, राखेतून जपान उभा टाकू शकतो, राखेतून जपान उभा टाकू शकतो. प्रस्थापित जहागीरदारांनी स्वतःची जी व्यवस्था आहे ती राष्ट्राला समर्पित केली आणि राष्ट्रानं पहिला निर्णय घेतला. कोणता निर्णय घेतला? की आता पहिलं धोरण आपण शेतीवरती राबवलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याच्या घरात पैसा येईल आणि शेतकऱ्याची पोरं परदेशी शिकायला जातील, परदेशातून तंत्रज्ञान आणतील आणि आपला देश त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. सरकारनं निर्णय घेतला, शेतकऱ्याच्या मालाला 35 रुपये आगाऊची सबसिडी दिली. म्हणजे 100 रुपयाचा माल न्या, पैसे किती घ्या? 135. आणि 100 रुपयाचा माल न्या किती? 28 रुपये. म्हणजे त्याला 72% सबसिडी म्हणतात. 72% तर काय मानते हे? जड चैतन्य, जीव चैतन्य आहे का नाही? हे सगळं आमचा विषय तिथं नसतोच, कारण त्याला पहिल्यांदाच सांगितलेले असते हे दिसते ते सगळं मिथ्या असते. हे माया आहे, हे माया. लई फशीला असेल कोण नाही, कारण ज्याच्या खंड्यावर आम्ही आमची मान सुरक्षित राहावी म्हणून आमचा खंदा टाकलाय आणि त्यानंच आमच्या मानावर जर सुरी फिरवण्याचं काम जर करत असेल तर आम्ही वाचू शकत नाही. कारण दुश्मनाकडून आम्ही कधीही वाचू शकतो, पण ज्याला आम्ही आपलं समजलंय त्यानं जर आमच्या छातीत वार करायचं ठरवलं तर आम्ही वाचू शकत नाही. ज्याच्यावर जबाबदारी होती त्यांनी आम्हाला सांगितलं हे सगळं मिथ्या आहे, मोहमाया आहे, त्याचा त्याग करा. पैसा खराय का कुठे? पैसा खराय ना? छान. त्यानं सांगलं मिथ्या आहे, पैशाचा लोभ करायचा नाही. आपलं म्हणणं आहे पैशाचा लोभ करायचा नाही, पण पैशाची किंमत कळाली पाहिजे. कारण आपल्या साधू संतांनी याला कधीच खोटं समजलं नाही. जोडून या थन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ह्यांनी आमच्या शेतकऱ्याला काही कळू नये म्हणून सारं निगेटिव्ह मांडलं आमच्या पुढे. पैसा खोटा असतो, बायको खोटी असते, लेकरं खोटे असतात, ते सगळं भीती आहे. मग महाराजांना थोडं जातानी पॉकेटचा विचार करायचा. रिकामध्ये ना टाकून मग कळत आहे खरं आहे का खोटे आहे ते. समाजाला नेताय कुठं? जगामध्ये जेवढ्या क्रांत्या झाल्या तेवढ्या क्रांत्या अर्थक्रांतीसाठी झालेल्या आहेत.
आणि म्हणून आम्ही आज असे का आहोत हे जर गोष्ट लक्षात घ्यायचं असेल तर अर्थशास्त्राचा एक नियम आहे काका, तंगी आली की जंगी येते. तंगी आली की जंगी म्हणजे जंगी जंगी. राईट. घरात भांडणं कधी चालू होतात? पैसे नसले की भांडणं चालू होतात. तंगी आली. अर्थशास्त्राचा नियम आहे, आम्हाला कळतो तो. त्याचा अर्थशास्त्र आम्हाला माहित नाही. ते कोणती सीतारामन लई निर्मळ आहे आणि म्हणून तिचं नाव निर्मला ठेवलेलं आहे. निर्मला सीतारामनचा अर्थ आम्हाला अर्थशास्त्र आम्हाला जमत नाही. आम्हाला शेतकऱ्याचा अर्थशास्त्र जमत आहे. आमचा सरकारला एकच सवाल आहे, अरे टाटा सारखा उद्योगपती 1 क्विंटल लपवून टाकून 90 किलो काढतो आणि माझा बळीराजा कष्टकरी राजा 3 महिन्यामध्ये मुठीनं पेरतो आणि पोत्यानं आणतो. एकाचे 1000 दाणे करणारा, गुन्हाकारात रूपांतर करणारा माझा बळीराजा कष्टकरी कर्जात का? हा आमचा प्रश्न आहे. हा अत्यंत साधा आणि सिंपल प्रश्न आहे. 3 महिन्यात आम्ही किती पटीनं वाढवतो? तरीही आम्ही तोट्यात. आम्ही तोट्यात का? याचं उत्तर हे आहे की तुम्ही आमची लूट केलेली आहे. मागं एकदा सांगण्यात आलं, शेतकरी दारू पितात, शेतकरी काम करत नाही, जर्दा चोरतात. आमचं म्हणणं, साहेब आमचा कोणतरी शेतकरी लईच कटाळा आलाय म्हणून देशी घेत असेल आणि दारू पिणं हे जर कर्जा जायचं लक्षण असेल तर तुम्ही कोणती पित असाल? आणि तुमच्या किन्या कशाने गेल्या? हे जर कारणच जर ठरवायचं असेल, शेतकऱ्यावरती आरोप केला, शेतकरी आळशी आहे, शेतकरी काम करत नाही, शेतकरी व्यसनी आहे. तुम्हाला जर शेतकरी व्यसनी आहे ते कळाले तर दारूचा कारखाना बंद करा ना. म्हणजे शेतकऱ्याचा घडोघडीला अपमान केला गेलेला आहे. शेतकऱ्याला कोणी एका तर कालपोळा एका आमदारानं 4थी नापास, मला तर जोड्यानं सांगा वाटतंय जरा, 4थी नापास एका आमदारानं सांगलं, तुझ्या पायातला बूट आमच्या पैशाचा आहे, तुझ्या अंगावरला कपडा आमच्या पैशाचा आहे, तुझी माय वापरते ना चप्पल ती कुणाच्या पैशाची आहे? आमच्या पैशाच्या. मी दुसऱ्याच दिवशी टाकलं, साहेब तोंड सांभाळ, तुझं जे पोरग 5 स्टार हॉटेलमध्ये जाते ना ते आमचे पैसे. तुझ्या बायकोनं, आम्ही वाहनाला करत नाही, पण आमच्या आईची चपली जर कोण करत असेल तर तुझ्या बायकोनं लावलेलं पावडर आमच्या पैशाचं आहे. कारण तुमची हिंमत होत्याच कशी? शेतकऱ्याचा अवमान करणारी कितीही गेलं तरी शेतकरी रडतातच पाणी. अरे जाणव्या संघ जाऊन दानव्या बिघडलं ना, असं म्हणणं हेच आहे. आपल्याकडे म्हणतात वाण लागत नाही पण गुण लागतो. संगत लई वाईट असते, बरोबर त्या जाणव्याला दानव्याला बिघडलं का नाही? आणि मग कळालं ना साले कसे असतात ते काल. कळालं ना. अरे दादा देणं नाही तर नाही, आपण नेहमी म्हणतो भीक नको, पण कुत्रे तरी आमच्या मग कुत्रे लावून देतात, शेतकऱ्याचा अपमान करतात. शेतकरी अतिरेकी. सरकार काय म्हणताय? शेतकरी अतिरेकी आहे, नक्षलवादी आहे. अर्बन नक्षलवाद हा शब्द आणलाय का काल परवा? अर्बन नक्षलवाद याच्यासाठी आणलाय म्हणजे मयासारख्या कीर्तनकारावरती केस लावता आली पाहिजे. शहरी अर्बन नक्षलवाद. अरे अर्बन नक्षलवाद कळतो का तुला? कारण अर्बन नक्षलवाद म्हणतात कशाला? की खेड्यातला नक्षलवाद सोडून शहरामधल्या लोकांना याचा बंदोबस्त करायचा. खरे अर्बन नक्षलवादी तर तुम्ही आहात, कारण तुमचंच खातं स्विस बँकेत आहे, आमचं नाही. म्हणून वेळोवेळी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी शेतकरी संघटित होणं गरजेचं आहे. तुमचे तुकडे केले, कांदा उत्पादक वेगळा केला, सोयाबीन उत्पादक वेगळा केला, कापूस उत्पादक वेगळा केला, ऊस उत्पादक वेगळा केला. कारण सरकारची नीती असते थोडा आणि झोडा. आणि म्हणून काय झालं? कापूस उत्पादकाचं कोणी घेईना, ते पश्चिम महाराष्ट्रात जरा चलती बऱ्यापैकी आहे म्हणून ऊस उत्पादकाला थोडुसा, नाही म्हणत नाही, थोडुसा न्याय मिळतो. पण कापूस उत्पादकाचं काय, सोयाबीन उत्पादकाचं काय? आणि या सगळे एका जागी येऊन ज्या दिवशी हल्लाबोल करतील त्या दिवशी पण मला माझं म्हणणं आहे, भारताची वाटचाल ही अमेरिकेकडे हो की नको मला माहित नाही, पण नेपाळकडे झाली पाहिजे एवढीच माझी मनापासूनची इच्छा आहे. तुम्हाला थोडं आणलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी हे पैसे कोणाचे आहेत? आमचे आहेत. आम्ही मागतोय याचा अर्थ आम्ही काय चुकीचं नाही मागत. आणि म्हणून एकदा मुख्यमंत्र्याचं मागे स्टेटमेंट आलं होतं, तुम्ही ऐकले का नाही? की तुम्ही उसाचा काटा कसा मारता ते सगळी माझ्याकडे कुंडली आहे, मी बाहेर काढेन. आता मला सांगा, भारताचा कायदा सांगतोय
एखादी गोष्ट जर तुम्हाला माहीत असेल तर ती लपून ठेवणे हे कायद्यानं गुन्हा आहे. आता तुमच्यावर भाऊ म्हणतात त्याला, कोणता भाऊ? मी कधी भाऊ नाही म्हणत त्याला, कारण भावाला भाऊ न म्हणणारी आमची औलाद आहे. तुला भाऊ कधी म्हणावा मी? आणि म्हणून धाक दाखवणे, धमक्या दाखवणे आणि लूट करणे, फोडून घेणे हे जे नवतंत्र सुरू झालेलं आहे ते अत्यंत घातक आहे. आणि आमचं म्हणणं एक आहे, सत्ताधारी पक्षाचे चेअरमन जर भाव सांगत नसतील तर विरोधी पक्षाच्या चेअरमनला कोंडी फोडायसाठी 200 आगाव जाहीर करावं. काय प्रॉब्लेम आहे का? 200 आगाव करायला नाही, आम्ही स्वागत करू. काय तुमची आमची दुश्मनी आहे? आमचं काय चुकलं तर आम्ही नाक घासून माफी मागू. तुम्ही 200 आगाव जाहीर करा, 200. पण असं नाही हो, कारण हे सगळे साखर संघात एका जागी येतात. साहेब मी साखर संघाचं ऑफिस बघलंय आणि साखर संघाचं ऑफिस बघल्यावर मला त्या मुंबईतून माझं पत्राचं घर दिसू लागलं. मला असं झालं, अरे मी ज्याला ऊस पुरवठा करायचं काम केलं त्याला बसायची जागा कशी आहे आणि ज्यानं ऊस दिलाय त्याच्या घराची काय अवस्था आहे दिसायला लागलंय. हेच काय ऑफिस मी त्या मुंबईला जाऊन बघितलं. ते ऑफिस मुद्दाम साखरचं ऑफिस कसं असतंय ते. आणि एक साखर संघाचं वैशिष्ट्य आहे, ज्यानं जास्त कारखाना बुडीलाय ते त्याचा अध्यक्ष होते म्हणा. असं रेकॉर्ड राहिलं साखर संघाचं मला काही माहित नाही. मग आमचा आवाज कोणी उठवायचा? आणि एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा, प्रस्थापित वर्ग आपली मुक्ती करू शकतो हे डोक्यातून काढून टाकून द्या. कारण सरंजामदार वर्ग हा सरंजामदाराचीच बाजू घेत असतो, रयतेची लढाई लढत नसते. आणि त्यामुळं दोष त्याचा नाही, ज्याचा खिसा कापला जात त्यानं ठरवायचंय आपला खिसा कापू द्यायचा की नाही. गुलाम म्हणून कारण तो गुलामी लागणारच आहे, गुलामी स्वीकारायची की नाही याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. याच्यासाठी मित्र हो आम्हाला पहिल्यांदा संघटित व्हावं लागणार आहे. लाईट चलाक असते सरकार, कोणतं लई ना चालय त्याला संध्याकाळी चर्चेला बोलित आहे का नाही? चर्चेला बोलित आहे. कशाला तुमची आमचे संबंध चांगले आहे, कशाला खराब करून घेता? माझं इतके लोकांनी काम केलं, लोक सुधारले काय? नाही हो, लोक सुधरत नाही. आम्हाला काय कळत नाही का? हे थंड करायचं लक्ष आम्हाला काय कळत नाही का? आम्हाला वाटतंय खूप तुमचं बरं व्हावं, म्हणजे खाटी बकऱ्याला म्हणाले तुम्ही खूप दिवस जगावं, अशी माझी इच्छा आहे. ही जुनी चाल आहे, फोडायचं गाडी घ्यायचं आमिष करायचं. कारण तुम्हाला अडचण आहे, लईच ऐकायला गेलं तर त्याचा ऊस न्यायचा नाही. त्याचा बळी तुम्ही नाही, मी ठरलो 1995 ला. कारण चेअरमनच्या विरोधात आवाज उठवला म्हणून ऊस जाळायला लावला, गेला नाही. म्हणजे पूर्वीची विरोध करण्याची पद्धत कशी होती, शत्रू का असे ना पण त्याच्या मताचा विचार करणे आणि खरं असेल तर स्वीकारणे ही पद्धत होती. अलीकडे द्वेषी राजकारण सुरू झालं आणि जे विरोध करतात ना त्याचा ऊस न्यायचा नाही असं बी चालू केलं. आणि त्याच्यासाठी आपण आता तुम्हाला भीती बी घातल्या जाते. काय भीती घातल्या जाते? कारखाना जर बंद राहिला तर तुमच्या ऊसाचं कसं? आंदोलन फोडण्यासाठी तुमच्या ऊसाचं कसं? तुमच्यातले 50 शेतकरी तुमच्या अंगावर पडणार. कारण आमच्या ऊसाचं कसं? आणि त्यावेळेला शेतकऱ्यात फूट पडायला चालू होते. मित्र हो, तुम्हालाच ऊसाची गरज आहे असं नाही. कारखाना काय बेश्रमावर चलना ऊसावरच चलते हे फक्त ध्यानात ठेवा. कारण आम्हाला जेवढी आमचं म्हणणं एवढंच आहे, कारण ही दोघाची तडजोड असते. आम्ही नाही होईल ऊस 1000 बऱ्या सांगाल्या कारखाना कोणाचा आहे आम्हाला सांगल्या जाते कोणताच आहे. आम्ही काय निमतालो कारखान्याचे मालक कोण आहे? सभासद आहे. तुम्ही सांगता. मला पुन्हा एक प्रश्न पडलाय, कारखाना सहकारी असला की तोट्यात येतो आणि तोच कारखाना विकत घेतला की एकाच वर्षात नफ्यात येतो. आणि तो अण्णा हजारेचं काय ते मिरगाच्या बेलकोळी सारखं लपून बसला की काय मला माहित नाही. आता कुठला आहे काय नाही ते सरकारनं पाळलेला वेजंट. म्हणलं तो बाहेर येतो आणि म्हणलं की चिर निद्रा घेतात शांत. असे लई एजंट आहे सरकारचे. अरे हे तुम्ही आम्ही मिळून चालवायची यंत्रणा आहे. सरकार जर कारखाना आमचा असेल तर आम्हाला गेटमध्ये प्रवेश का नको? कारण आम्ही हिंसक आहोत. माणसं असे का करतात हे समजून घ्या. लेकरू लढते आणि माय लक्ष देण्यात गेल्यावर चिरकते गट्टलते वस्तू फेकून आणते. हे का करते?
लक्ष देण्यात गेल्यामुळे. आणि तुम्ही चर्चेची दारं बंद करून हे काही साध्य होणार नाही. चर्चा करावी, प्रश्न सोडवावा. आणि लई खोल जात नाही, कारण औदुंबर अण्णा पाटील याचा एक कारखाना होता, तुम्हाला माहित आहे. असं औदुंबर अण्णा पाटील सहकार मर्शी, हा पटा ना, छान. 800 रुपये साखरेला भाव आणि 850 ऊसाला भाव. आम्हाला काही माहित नाही, आम्हाला माहित आहे हो, पण आमची आर्थिक परिस्थिती नाही ना तुम्हाला भांडायची. आम्हाला तुमच्यापेक्षा आम्हाला चांगलं कळतंय, पण आम्ही मोल्याशीच विचारत नाही, आम्ही रिकव्हरी विचारत नाही, आम्ही काहीच विचारत नाही. हे निकष कुठला काढला? 30% खर्चाला आणि 70% म्हणजे आंदोलनाला बसता हिशोब काही नाही. कारण नेहमी कसं होत आहे, आपण भांडाय बसतो आणि आपल्याकडे अजेंडा ठरलेला नसतो आणि ते गडबड गोंधळ घालतात. आणि बघा लक्षात घ्या, रिकव्हरी कोण तपासणार? म्हणजे गंमत आहे ना, रिकव्हरी तपासायची कोण? किती? आणि गोळी काय सांगतात? नाही हो, कच्चा ऊस येते कारखान्याला. मला एका चेअरमन असंच सांगलो, तुम्ही 8-8 महिन्याचे ऊस देता. हे साहेब, ऊस आम्ही देत नाही, तुम्ही नेता. कारण आमच्याकडे टोळी आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमचा कर्मचारी आहे, आमचं जाहीर आव्हान आहे. आमचा कच्चा ऊस अजिबात न्यायचा नाही, पक्काच न्या. कारण कच्च्या ऊसाच्या नावाखाली पक्क्या ऊसाची रिकव्हरी हाणायचे आणि म्हणून तुम्ही भांडवल करता की शेतकरी कच्चा ऊस देतात. नेऊ नका ना, कारण आम्ही कोणाच्या दुकानावर गेल्यावर 22 कॅरेटचं सोनं 24 कॅरेट म्हणून घेतले आहे. आता तुम्ही सांगायला कोणाला हे दर्जेदार? आम्हालाही सवय लागू द्या ना. तुमचं म्हणणं आहे ना, आम्हालाही सवय लागू द्या. 18 महिन्याचा ऊस न्या, 12 रिकव्हरीचा न्या आणि त्याचप्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे. कारण आता भाव मिळाल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आणि सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतंय? बाजूच्याच कारखान्याला चांगला रेट मिळाला आहे. साखर तर सगळ्याची एकाच भावात चली, तरी की नाही? साखर सगळ्याची एका भावात चली, तरी पण आमच्यावर हा अन्याय का? पूर्वी मराठवाड्यावरती अन्याय, आताही मराठवाड्यावरती अन्याय. ह्याचं कारण काय आहे? ह्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. कारण आम्ही पिकवतोय, आम्ही राबतोय. ही व्यवस्था जर आमच्या विरोधात काम करत असेल, ऊसाचं काय वाईट जाते हो, वाया काय जाय ना. जगात मला वाटते सगळ्याच गोष्टी कामाला येणार एकमेव पीक जर कोणतं असेल, ऊसाचे. मध्ये तर काही 150 आल्यानं सांगलं होतं, मराठवाड्यात पाण्याची दुर्भिक्ष लक्षात घेता ऊसावर बंदी घालावी. तुला माहित आहे का ऊस निसर्गाला काय काय देत आहे ते? म्हणजे सगळीकडून सातत्यानं ऊसाला इतकं पाणी लागतंय, ऊसाला तितकं पाणी लागतंय. तुझ्या दारूच्या कारखान्याला किती लागतंय? याचा हिशोब कोण घेणार आहे? आणि हिशोब घेणारी प्रवृत्ती जिवंत राहू नये याच्यासाठी सातत्यानं आमच्यावरती अन्याय केला जातो. आणि ह्याच्यामुळं तुकाराम महाराज म्हणाले की ह्याचे परिणाम समाजावर काय होतात याच्यासाठी कोणीतरी पुढे येऊन हे मांडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजाला लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही एवढं जोरात बोलाल्या, ह्याचं कारण तुमचा काय फायदा आहे? महाराजांनी सांगितलं, माझा याच्या काडीचाही फायदा नाही, पण लोक बुडतायत, लोक मरतायत आणि ते वाचावेत ह्याच्यासाठी मी बोलतोय आणि याचे परिणाम पण भोगतोय. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांनी या व्यवस्थेला जो विरोध केला ना, त्याचे परिणाम पण महाराजाला भोगावे लागले. कारण महाराजाला त्या ठिकाणी अत्यंत त्रास दिला, तरी तुकाराम